माहित आहे कागदावरती दगड देऊन ती वाचावे. साहेब, आपला गंगाधर या जगात राहिला नाही, पण तुम्ही दुःख करून बसू नका, या दुःखाला कवटाळून बसू नका. मला ठाऊक होतं हे पत्र वाचताना साहेबांच्या डोळ्यातल्या आसवांनी पुस्तकातले शब्द सुद्धा वाहून गेले. असे अनेक गंगाधर जगले पाहिजे म्हणून यासाठी तुम्हाला एकदाच औषध काढावे लागेल. अशा अनेक गंगाधरासाठी तुम्हाला लढावं लागेल. हे दुःख बाजूला ठेवावंच लागेल. लेकरांनो, फार दुःख बघितले, पण दुःखाला कवटाळून बसायला सवड नाही मिळाली. आता माझी तब्येत जरा नाजूकच झाली. हे शरीर कसं क्षीण झालं होतं. मला ठाऊक होतं आता माझी खटका जवळ आली. हा प्रज्ञा सूर्य एवढ्या वर्षानंतर एकटाच माझ्या शेजारी बसून होता. असं वाटत होतं साहेबांसंग दोन गोष्टी बोलाव्या. साहेबांना सांगावं, साहेब तुम्ही वाईट वाटू देऊ नका, तुम्ही वाईट वाटू देऊ नका. तुम्हाला नेहमी वाटतं ना रामून कष्ट उपसले, दुःख भोगले, पण असं नाहीच आहे. तुमच्या संघर्षातली सावली होण्याचा सन्मान मला मिळाला, हा तर मला माझ्या जीवनातला सोहळाच वाटतो. साहेब बोलत होते, साहेब बोलत होते, रामू रामू तुम्हाला असं एकटं सोडून सांगू नकोस. खूप जगायचं आहे तुला, खूप काही बघायचं आहे तुला. तुम्हाला असं एकटं पाडून जाऊ नकोस. पण शरीरात प्राणच नाही राहिलं. वाटत होतं साहेबांसंग दोन गोष्टी बोलाव्या, पण शब्दांनी जणू माझ्यासोबत अबोलाच ठरला. वाणीने जण माझ्याकडे पाठच फिरली. मला आता माझ्या शरीराचा राग येऊ लागला. साहेबांनी माझा हाताचा हातात घेतला, साहेबांनी माझा हाताचा हातात घेतला आणि मी अखेरचा श्वास घेतला.